आणि आज अतिशय पुन्हा एकदा शॉकिंग असा ही जी घटना आहे, तर ही काही माणसं आत्ता माझ्या घरी आली आहेत. अतिशय हादरवून सोडणारी ही घटना आहे. आद्रकी खुर्द नावाची एक गाव आहे फलटणमधलं. तिथे रत्नशील निंबाळकर नावाचे एक 32 वर्षीय एका माणसाचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. आणि ही घटना घडली 12 मार्चला. आज तगायत ते जे मेन आरोपी आहेत ते अजूनही फरार आहेत. तर ही जेव्हा घटना घडली तेव्हा मी इथे मुंबईत नव्हते. तरीसुद्धा मी रशियाच्या तिथून कझाकस्तानहून एस पींशी बोलले होते. एस पींनी मला सांगितलं होतं की सहआरोपी अटक झालेले आहेत आणि जे मेन आरोपी आहेत त्यांना अटक होईल. पण आज तगायत ती अटक झाली नाही आहेत. म्हणून हे कुटुंब मला भेटायला आलं. मला इतकं डिस्टर्बिंग वाटतंय हे की हा जो माणूस होता रत्नशील निंबाळकर, हा 32 वर्षाचा असूनसुद्धा आई वडिलांना सांभाळत होता. एक विधवा बहीण होती, तिला सांभाळत होता. तिच्या 2 मुलांना त्यांचं शिक्षण सगळं तो बघत होता. त्यांच्या पत्नी, त्यांची 2 मुलं, मुलगा एक 7 वर्षाचा आहे, दुसरा मुलगा 18 महिन्याचा आहे. आणि असं असताना फक्त मला माझा गावातून नाम बदनाम केलंस म्हणून या एका माणसानी, त्याचं नाव पण दत्तात्रय निंबाळकर, पण त्या दोघांचं तसं काही नाव सोडून आडनाव सोडून बाकी काहीच नातं नव्हतं. पण अशा व्यक्तींनी त्यांचा गाडीनी ठोकून, म्हणजे त्यांच्या पत्नीच्या म्हणजे बहिणीच्या मुलाला जेव्हा तो शाळेत सोडायला गेला होता परीक्षेसाठी, तेव्हा पाठवून गाडी ठोकून आणि त्यानंतर कोयत्यानी, अगदी म्हणजे ते पिक्चर्स ते इतके भयानक आहेत की ते पाहवत नाहीत, अशा स्थितीत त्याला मारून टाकलं. आणि आजपर्यंत न्याय मिळाला नाही आहे. माझी एस पींना मी आत्ताच त्यांच्याशी बोलले, हात जोडून विनंती आहे. आणि त्यांनी देखील मला आत्ता आश्वासन दिलं आहे की ते कुठच्याही परिस्थितीत 5 दिवसात या माणसाला अटक करणार आहेत. आणि मुख्य प्रॉब्लेम असा आहे की हा जो दत्तात्रय निंबाळकर आहे त्याचाच भाऊ सुरेश निंबाळकर हा भाजपचा सरचिटणीस आहे फलटणचा. तर मला भाजपला विनंती करायची आहे की तात्काळ अशा माणसाला त्याच्या पदावरनं बाजूला करा. नाहीतर जोपर्यंत त्याचा भाऊ अटक होत नाही तोपर्यंत तरी त्याला पदावरनं बाजूला करा. आणि अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे. तुम्ही कुठच्या का पक्षाचे असे ना, तुम्ही जर पक्षाचा वापर करून हे सगळं केलं तर चुकीचं आहे. असं होऊ नये. म्हणून मला विनंती आहे की या कुटुंबाशी पण आपण 2 मिनिटं बोललात, त्यांना न्याय मिळवून दिलात तर खरंच बरं होईल, अशी विनंती मी एस पी समीर शेख यांना करते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.